नमस्कार, आपण पाहतात खान्देश दर्पण 24/7. रेणुका पाटील यांनी स्वीकारला सावदा नगराध्यक्षपदाचा पदभार. सावदा नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर दिनांक 29 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता पालिका कार्यालयात नवनिर्वाचित नगराध्यक्ष रेणुका राजेंद्र पाटील यांनी अधिकृतरित्या पदभार स्वीकारला. या ऐतिहासिक क्षणी मोठ्या उत्साहात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. नवनिर्वाचित नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांनीही उपस्थिती लावली. पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना रेणुका पाटील म्हणाल्या, निवडणूक संपली म्हणजे काम संपले असे नाही, तर खरी सुरुवात याच ठिकाणाहून होते. त्यांनी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण, पात्रतेनुसार विकास कामे आणि पारदर्शक व्यवस्थापन ही आपली प्राथमिक भूमिका असल्याचे स्पष्ट केले. सर्वांना सोबत घेऊन सावदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करू, अशी ग्वाही त्यांनी लोकांपुढे दिली. कार्यक्रमात विशेष उपस्थिती नंदूभाऊ महाजन, शिवसेनेचे तालुका प्रमुख छोटू पाटील, राजेंद्र चौधरी तसेच पालिकेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांची होती. यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांना शुभेच्छा देऊन विकास कामांना साथ देण्याची प्रतिबद्धता व्यक्त केली. नंदूभाऊ महाजन यांनी सांगितले की प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे विकासरूपी रथाची दोन चाके आहेत. एकमेकांच्या सहकार्याशिवाय विकास अशक्य आहे. यावर मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी सांगितले की सावदा शहराच्या विकास दृष्टिकोनात प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील, असे आश्वासन दिले. कार्यक्रमात सर्व पक्षांच्या नवनिर्वाचित नगरसेवक सेविकांचा सत्कार करण्यात आला. नगरसेविका सिमरन वानखेडे यांनी आपले विचार मांडताना सर्वपक्षीय सहकार्याचे आवाहन केले. शहराच्या विकासात कोणतेही राजकारण न आणता सहकार्याच्या भावनेतूनच नागरिकांना चांगल्या सुविधा देता येतील, असे त्यांनी म्हणून सहकार्याचे संकल्प व्यक्त केले. कार्यक्रमाच्या समारोपात नगराध्यक्ष रेणुका पाटील यांनी उपस्थित नागरिक, पदाधिकारी व पालिका कर्मचाऱ्यांचे आभार मानले. तुमच्या विश्वासाला आणि सहकार्याला मी नेहमी महत्त्व देईल, असे त्यांनी म्हणून कार्यक्रमाची औपचारिकता पूर्ण केली. रेणुका पाटील यांच्या नगराध्यक्षपदी आगमनाने सावदा नगरपालिकेत नवे विकासयुग सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या नेतृत्वात सावदा शहराचा अखंड विकास आणि नागरिकांच्या जीवनात सुधारणा होण्याची आशा लोकांनी व्यक्त केली आहे. खान्देश दर्पणसाठी प्रदीप कुलकर्णी व राजेश चौधरी, सावदा, जिल्हा जळगाव. श्री छोटू भाऊ, आमचे मार्गदर्शक श्री राजेंद्र भाऊ तसेच सर्व नवनिर्वाचित सन्माननीय नगरसेवक, आदरणीय मुख्याधिकारी साहेब, या आजच्या दिवसाच्या निमित्तानं या क्षणाचे साक्षीदार म्हणून उपस्थित असलेले सर्व सावदावासीय नागरिक, आपणा सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. खरं म्हणजे 9 वर्षानंतर नगरपालिकेची निवडणूक होऊन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक पार पडली. जनतेचा कौल मिळाला आणि नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौभाग्यवती रेणुकाताई पाटील यांची मतदारांनी निवड केली आणि आज सर्वांच्या साक्षीनं त्या या ठिकाणी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारायला आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अनेक संकल्प आणि स्वप्न उराशी घेऊन हा प्रवास भारतीय जनता पार्टी, शिवसेना युती आणि निवडून आलेले सर्व नवनिर्वाचित सन्माननीय नगरसेवक यांच्या सोबतीनं हा प्रवास करायचा असले आहे. आणि या प्रवासामध्ये संपूर्ण सावदावासीय मतदार बंधू भगिनींची साथही या ठिकाणी अपेक्षित आहे आणि ती मिळेल असा आशावाद सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करण्याकरता मी शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय श्री छोटूभाऊ पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. श्री छोटूभाऊ पाटील. आजच्या या पदाभार स्वीकारण्याच्या या प्रसंगी या निवडणूक यांनी त्यांच्या बरोबरीनं मी बोललं असे लोकसभा क्षेत्रप्रमुख नंदूभाऊ महाजन, उपस्थित सर्वच नगरसेविका, नगरसेवक आणि आपल्या नगराध्यक्ष या उच्च शिक्षित आहेत अशा रेणुकाताई सर्वांनाच मी खूप खूप शुभेच्छा देतो.
आणि येत्या काळात या सावदा नगरीचा विकास जो जनतेने आपल्याकडून अपेक्षा केली आहे आणि या सावदावासियांनी त्या अपेक्षेने आपल्याला इथे पाठवलेला आहे, त्या अपेक्षा पुराशी बाळगून मी सर्वच नगरसेविका, नगरसेवक आणि नगराध्यक्ष ताई यांना या अनुषंगाने अशी विनंती व आवाहन करतो की आता हे आपली निवडणूक अतिशय खेडीमेडीच्या वातावरणात पार पडलेली आहे. निवडणूक काळात थोडा आरोप प्रत्यारोप झाले असतील, पण ते त्या दिवशी आपले संपलेले आहे. आपली जबाबदारी आता खूप मोठी आहे. आपल्याबरोबर विरोधातले आपल्या बरोबरचे ज्या नगरसेविका ताई असतील, नगरसेवक असतील, या सर्वांना विश्वासात घेऊन या सावदा नगरी आज आपला परिवार झालेला आहे आणि त्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन आपल्याला आपल्या ज्या काही विकास या सावदा शहराचा राहिलेला आहे तो भरून काढण्याची खूप मोठी संधी आपल्या सर्वांना सावदा वासियांनी दिलेली आहे. त्यांच्या आपल्याकडून जे अपेक्षा आहे, आपल्या बरोबर आज मोठं नेतृत्व आपल्या मागे खंबीरपणे उभे आहे. आज वरून तर कालपर्यंत आपलं भाजप सेनेचं सरकार आहे आणि त्या माध्यमातून आपण या कामामध्ये झोकून देऊन येत्या काळात हे 5 वर्ष आता महत्वाचे आपल्या हातात आहे. पुढची जेव्हा निवडणूक येईल तेव्हा लोकांनी अपेक्षेनं म्हटलं पाहिजे की हे जे लोक आपण निवडून दिले होते त्यांनी खरोखरच आपल्या आश्वासनांची आपल्याला जी अपेक्षा होती त्याची पूर्तता केली आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे. सावदा शहराची निवडणूक माझे नेते माननीय चंद्रकांत भाऊ पाटील यांनी जी जबाबदारी माझ्यावर दिली आहे, आपल्या सर्वांच्या सावदा नगरीच्या नागरिकांचे मी या माध्यमातून खूप खूप आभार मानतो की आपण आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आज येथे आमचे नगरसेवक, नगराध्यक्षताई यांना आपण मतदान केलं. आम्ही त्यावेळी सुद्धा आपल्या समोर जात असताना काही आश्वासनं आपल्याला दिली होती आणि आज सुद्धा आम्ही ती पूर्तता करण्यात आमच्या उमेदवारांच्या माध्यमातून त्याच्यावरती ठाम आहोत. ते जर पुढे कमी पडत असतील तर आमचे नेते आणि त्या माध्यमातून नंदूभाऊ असतील, मी असेल, आपल्या केव्हाही आपल्या सेवेत आम्ही हजर राहू आणि आपल्याला जिथे जिथे काही अडीअडचणी असतील आमच्यापर्यंत जरी पोहोचवल्या तरी आम्ही त्या गोष्टीसाठी बांधील राहू. कारण निवडणूक झाली म्हणजे सर्व संपलं असं होत नाही. निवडणूक झाली म्हणजे इथून आपली सुरुवात झाली असं आम्ही मानतो आणि त्या माध्यमातून सर्वच शहरवासियांचे मी खूप खूप आभार मानतो आणि संपूर्ण आपल्या नगराध्यक्षताई असतील, नगरसेवक, नगरसेविकाताई असतील यांना खूप खूप पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. तर नवनिर्वाचित नगरसेविका सिमरनताई यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज सावदा नगर परिषदच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रेणुकाताई पाटील यांनी आज त्यांच्या पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. जास्त काही बोलणार नाही, एवढंच बोलेल की जे विजन सावदा शहराचं आपण ठरवलेलं आहे याच्यामध्ये राजकारण न करता नागरिकांच्या समस्या, गोरगरिबांच्या समस्या आणि आपला विकास हा घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी निवडून आलेलो आहोत. ते आपण येणाऱ्या काळामध्ये करू आणि गटर, वॉटर मीटर याच्याही पलीकडे गाव नेण्याचं काम हे आपण येणाऱ्या काळामध्ये असं विजन ठेवायचं आहे की लोकांना त्या कामाची जी दखल आहे प्रत्येक जण घेऊन हे येणारा पूर्ण 5 वर्ष हे सुखरूप निघतील. नवे नवे माझ्याकडे आम्ही तरुण या ठिकाणी मी आणि नकुल आम्ही तरुण
ह्या ठिकाणी सदस्य निवडून आलेलो आहे. आमच्याकडे खूप चांगल्या कल्पना या शहरासाठी आहे. आपण सगळे एकमताने ते कामं सगळ्यांचे मार्गी लावू आणि हात जोडून विनंती करते की या ठिकाणी राजकारण करू नका आणि बाहेरच्यांनी जास्त हस्तक्षेप करू नका, कारण नागरिकांनी या लोकांना निवडून दिलेला आहे. म्हणून तेवढाच यांचा जास्त अधिकार या ठिकाणी असतो. एवढंच बोलेलं आहे. काकू तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद सिमरनताई. यानंतर आदरणीय श्री नंदूबाबा आजय यांना विनंती करेन त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आजच्या आपल्या सावदा नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा आदरणीय रेणुकाताई यांच्या पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमात आपल्या उपस्थित आमचे सहकारी सेनेचे मित्र आदरणीय भाऊ पाटील, आदरणीय राजू भाऊ, आदरणीय विरल भाऊ, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नगराध्यक्ष नगराध्यक्षा, उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी आणि मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्या सावदा नगरपालिकेची निवडणूक आटोपलेली आहे आणि आजचा क्षण हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे की आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रेणुकाताईंनी या ठिकाणी आपला पदभार या ठिकाणी स्वीकारलेला आहे. आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्या रावेर तालुक्याचीच नव्हे तर या परिसराची एक आगळी वेगळी ओळख या ठिकाणी राहिलेली आहे. निवडणुकीपुरती निवडणुकीपुरतं राजकारण आणि त्यानंतर सर्वांनी सोबत मिळून या ठिकाणी काम करायचं आहे. मी सर्व नगराध्यक्ष असतील किंवा नगरसेवक असतील यांच्याकडून हीच अपेक्षा करणार आहे की शेवटी आपलं सर्वांचं ध्येय एकच आहे की या शेवटच्या घटकाचा विकास झाला पाहिजे आणि हा सावदा शहराचा चेहरामोहरा या ठिकाणी बदलला पाहिजे. सुदैवानं ही निवडणूक लढत असताना जरी आपण वेगवेगळ्या पक्षांना लढलो तरी आपण जर बघितलं तर सिमरन ही निवडणूक महायुती म्हणूनच या ठिकाणी लढली गेली. तुम्ही पण महायुतीचे घटक त्या ठिकाणी आहोत. घडामोडी झाल्या, निवडणूक झाली, परंतु आता आपण सर्वांनी या ठिकाणी मिळून मिसळून काम करायचं आहे. आणि मला आनंदाची गोष्ट या ठिकाणी ही वाटली की खूप मोठ्या प्रमाणावर महिला या ठिकाणी या सभागृहात आहे आणि नगराध्यक्षाच्या उमेदवार सुद्धा महिला आहेत. म्हणजे पुरुषांनी नाराज व्हायचं अशी गोष्ट नाही, परंतु महिला अतिशय प्रभावीपणे काम करतात हे आधी आपण अनेक वेळा बघितलं आहे. आणि रेणुकाताई सुद्धा अतिशय चांगल्या सुशिक्षित या ठिकाणी नगराध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत. त्यांच्या सोबतीला चांगली मंडळी या ठिकाणी जे नगरसेवक आहेत ते अतिशय चांगले या ठिकाणी नगरसेवक आहेत. या ठिकाणी आपण जर बघितलं तर या राज्यात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय शिंदे साहेब असतील, अजित पवार साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महाराष्ट्रात सरकार आहे. आणि सुदैवानं या ठिकाणी आपल्याला 2 मंत्री या ठिकाणी लाभलेले आहेत. आदरणीय गिरीश भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी कॅबिनेट मंत्री आपल्याला लाभलेले आहे. जळगाव जिल्ह्याला आदरणीय गुलाबराव भाऊ या ठिकाणी पाटील या ठिकाणी मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून आपल्याला लाभलेले आहे. याही पलीकडे जर गेलो तर केंद्रीय मंत्री रक्षाताई याही भारतीय जनता पक्षाच्याच या ठिकाणी काम करतात आहे. आणि आपल्या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील आमदार यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वतोर विकासाचं काम सुरू आहे. आणि आपल्याला हाच सर्वांचा विचार घेऊन किंवा आपल्याला एक विकासाचं ध्येय घेऊन या ठिकाणी या सावदा नगरीत या ठिकाणी काम करायचं आहे. या ठिकाणी ही मंडळी, शिवसेनेची मंडळी आपल्या सोबत आहे, राष्ट्रवादीची मंडळी या ठिकाणी सोबत राहील असं सिमरननेच या ठिकाणी या राजूभाऊ इकडे या सिमरनने या ठिकाणी सांगितलं आहे. या सर्वांनी मिळून आपण या सावदा नगरीचा या ठिकाणी विकास करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. हे करत असताना राजकारणाच्या ठिकाणी थोडंफार या ठिकाणी कुठलेही काम चालते, शासकीय काम, तर प्रशासकीय काम चालत असताना त्या ठिकाणी राजकारण थोड्याफार प्रमाणात येते. तेवढ्यापुरतं राजकारण करून या ठिकाणी खरोखर समाजाची सेवा करणं हा हेतू आपण सर्वांनी ठेवला पाहिजे. या ठिकाणी आपल्याला जे शिवसाहेब लाभले आहेत, शिवसाहेब अतिशय कर्तव्यदक्ष या ठिकाणी अधिकारी आपल्याला लाभले आहेत. त्यांचे तुम्हाला नक्कीच सहकार्य लाभेल, कारण शासन आणि प्रशासन म्हणजे हे
एका रथाच्या 2 चाकं आहे आणि ही दोघं मंडळी जोपर्यंत व्यवस्थित चालत नाही तोपर्यंत या ठिकाणी कुठलाही विकास होत नाही किंवा कुठल्याही योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचत नाही. म्हणून मी तुमच्याकडनंही आणि शिवसाहेबांकडनंही अपेक्षा करेन की यांचा समन्वय घडून या सावदा परिसराचा विकास कसा होईल या ठिकाणी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहे. मी सावदा नगरवासियांचं खूप मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन, खूप मनापासून या ठिकाणी आभार मानेन की नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाच्या रेणुकाताईंनी त्यांनी कौल दिलेला आहे. त्याचबरोबर सर्व नगरसेवकांनी कौल दिलेला आहे. सावद्याची जनता सुज्ञ आहे. सर्व नागरिकांनी अतिशय व्यवस्थित नगरसेवक या ठिकाणी निवडून दिलेले आहे. मी या ठिकाणी रेणुकाताईंना वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. त्याचबरोबर सर्व पक्षीय महापक्षीय असतील, भारतीय जनता पक्षाचे असतील, शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, सर्व नगरसेवकांनाही त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाचा समारोप आपल्या आभार प्रदर्शनाने मुख्याधिकारी श्री वर्मा साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि या नगरीच्या लोकयुक्त नगराध्यक्ष आणि रेणुकाताई पाटील यांचे शब्द सुनावण्याचे स्वागत करतो. तसेच निवडून आलेले सर्व नगरसेवक नगरसेविका आणि जमलेल्या सर्व लोकांचे स्वागत करून जसं भाऊंनी सांगितलं की शासन आणि प्रशासन या रथाच्या 2 चाक आहेत आणि त्यानुसार त्या दोघांनी समन्वयाने सोबत चालून शहराच्या विकासाची पुढची वाटचाल आपल्याला गाठता येईल. त्या अनुषंगाने मी प्रशासनाच्या वतीने हे आश्वासन देतो की आपल्याला जे विजन आहे सावदा शहराबद्दल त्या विजनमध्ये प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य लाभेल आणि अधिक गतीने आपण शहराच्या विकासाकडे पुढे जाऊ. मागील 4 वर्षापासून इथं ही खुर्ची आपल्या आगमनाची वाट पाहत होती आणि आज नगराध्यक्ष रूपाने आम्हाला आणि या शहराला आपलं पद भूषवायला संधी मिळालेली आहे. त्याबद्दल आपले अभिनंदन. पुण्याचे एकूण सर्व नगरसेवक आणि निवडून आलेल्या नगरसेवकांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि थांबतो. कार्यक्रमाच्या समारोपाच्या निमित्तानं नगराध्यक्षा रेणुकाताई यांना विनंती करेल की त्यांनी आभार व्यक्त करून या कार्यक्रमाचा समारोप करा. माझे सर्व नगरसेवक आज जी ही संधी मला मिळाली आहे ही संधी गिरीश भाऊ, नंदू महाजन, आपलं चंद्रकांत पाटील सर, आपल्या आवडत्या रक्षाताई अशी म्हणजे ही जी संधी मला दिली आहे त्यांनी की कमळ जसं चिखलात उमलतं त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे ते कमळ मी नक्कीच म्हणजे असं फुलवून टाकेन आणि माझ्यासोबत जे भाविक माझे जे जनता आहे सावद्यातली जी नागरिक आहे त्यांनी जो माझ्यावर हा विश्वास दाखवला आहे ही जी खुर्ची आहे ही खुर्ची माझी नसून हा खुर्चीचा अधिकार त्यांचा आहे. कारण ते नसते तर आज मी या खुर्चीवरचा हा पदभार घेतला नसता. तर हे जे बसण्याचं कारण आहे तर सांगण्याचं माझं तात्पर्य एकच आहे की सगळं माझं तन मन धन लावून मी त्यांची कुठल्याही प्रकारच्या समस्यांचं निर्वाह चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करेन. आणि सगळे तुम्ही एवढे जण आपले जे नगरसेवक आहे एवढे सगळे माननीय उपस्थित आहे कार्यकर्ते आहे माझ्यासाठी तुम्ही एवढ्या वेळ तुमचा अनमोल वेळ काढला त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा खान्देश दर्पण 24/7. आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा.